नमस्कार मंडळी, काय बरं आहे ना? मस्त मजेत. दिवाळी कशी सुरू आहे? मस्त आहे ना? तर दिवाळीची तयारी करायची असेल तर या टिप्स तुम्ही जाणून घ्यायला हव्याच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले जे टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला फॉलो करता येईल. दिवाळीच्या शॉपिंगचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. कुठे करायची, कशी करायची, किती रेटमध्ये करायची किंवा कुठे रिजनेबल प्राईज आहेत, त्याचं लोकेशन कुठे आहे, कुठे आपल्याला जायला पाहिजे शॉपिंगला, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे. सो व्हिडिओ लवकर बघा. तर आता मी कपड्यापासून सुरुवात केलेली आहे. तर आपण प्रत्येक दिवाळीला कपडे घेत असतो आणि मागच्या दिवाळीची कपडे आपल्या मुलांना जर बसत नसतील आणि एखाद्या गरीबाला किंवा जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना जर अशी कपड्यांचा उपयोग झाला दिवाळीला, तर खूपच छान माझ्या मते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची, तुमची कपडे, तुमच्या मिस्टरांची कपडे किंवा आपल्या फॅमिलीमधील साड्या वगैरे असतील तर तुम्ही त्या साड्या देऊ शकता एखाद्या अनाथ आश्रमामध्ये किंवा मग कुठे दुसऱ्या ठिकाणी, किंवा ज्यांना खरंच गरज आहे कपड्यांची, ज्यांना कपडे नाही आहेत. तर अशा प्रकारे मी माझ्या मुलांची कपडे काढलेली आहेत आणि यातली जेवढी चांगली कपडे आहेत तेवढीच द्यायची आहे. जास्त खराब स्थितीत जर असतील तर खरंच नका देऊ, कारण आपण एखादी गोष्ट एखाद्याला देत असेल तर ती प्रेमाने द्यावी, जर चांगल्या स्थितीत असेल तर. त्याच्यामुळे मग मी थोडीशी मुलांची दिवाळीची आणि बड्डेची मिळून ही कपडे काढलेली आहेत, जास्त काही घातलेली नाही आहेत. प्रत्येकाचीच दिवाळी चांगली असेल असं काही नाही आहे. प्रत्येकाची दिवाळी कमी जास्त प्रत्येकाची वेगवेगळ्या याने येत असते. तर मी मुलांची कपडे काढली आणि इथे बघू शकता मी ही अशी साडी घेतली होती आणि मला खूप आवडली होती, परंतु मला ती व्यवस्थित वाटली नाही. सो ती तशीच पडलेली होती. तर दिसायला खूप छान दिसत होती आणि याची जी प्रिंट आहे झेब्रा प्रिंट अशी साडी होती, मला खूप आवडलेली. परंतु आता याचं काय करायचं समजत नाही आहे. सो वन पीससाठी मी विचार करत आहे. आणि दुसरी टिप म्हणजे आपण असे एखादे सॉक्स असतील तुमच्याकडे जेणेकरून ते म्हणजे वापरात येत नाही आहेत, तर अशा सॉक्सचं तुम्ही काय कराल, तर साफसफाईसाठी दिवाळीला बेस्ट ऑप्शन आहे हा. तर आता याचं तुम्हाला ट्रिक सांगते कशा पद्धतीने तुम्ही क्लिनिंग करू शकता. तर ते समजा मी अगरबत्तीचं थोडीशी डस्ट टाकलेली आहे, अगरबत्तीची जी पावडर जळून राहिलेली असते. तर अशा प्रकारे आपण साफ करायला गेलं तर व्यवस्थित साफ होत नाही हाताने, हात पण खराब होत नाहीत जर तुम्ही सॉक्सच्या मदतीने ही जर क्लीन करायला गेलात. तर अशा बऱ्याच सॉक्सच्या मदतीने जिथे जागा वगैरे आतमध्ये जात नाही ते सॉक्सच्या मदतीने तुम्ही करू शकता. तर एकदम चकचकीत आपली लादीसुद्धा छान आणि क्लीन निघते. तर ही एक महत्त्वाची टिप होती सॉक्सची. तर आता पुढची टिपसुद्धा आपण पाहूयात, पण ही सुद्धा ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. आता दुसरी ट्रिक, आपण कैची वापरण्यात येते ती फक्त कपडे कापण्यासाठी किंवा मग कटिंग वगैरे करण्यासाठी, दुधाची पिशवी, तेलाची पिशवी या सगळ्यासाठी कटिंग करण्यात येते. पण आज आपण अशी भांडी क्लीन करण्यासाठी सुद्धा कैचीचा वापर करणार आहोत, जेणेकरून जिथे आपल्याला क्लीन करता येत नाही, काही जागा अशा असतात किटलीचे किंवा एखाद्या डब्याच्या किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या तिथे आपण हाताने सुद्धा क्लीन करू शकत नाही किंवा मग घासणीने सुद्धा क्लीन करू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही कैचीचा वापर एकतर डब्याला करू शकता, किटलीला करू शकता, किंवा मग कोणती तुमची वस्तू अशी खराब असेल किंवा जिथे खराब वगैरे झालं असेल. मी एक्झाम्पल फक्त किटलीचं दिलं, तुम्ही अशा टिफिन वगैरे असतील तर तुम्ही ते क्लीन करू शकता. मी उद्या चकलीच्या भाजणीचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, सो तो सुद्धा बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघण्यासारखा आहे. एकदम परफेक्ट मापामध्ये तो दिलेला आहे. तर आता आपण अशा पद्धतीने किटलीचे जे घाण आहे किंवा कानेकोपरे आहेत ते साफ करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण हे साफ करून क्लीन करून घ्यायचं आहे जिथे आपल्याला जागा जात नाही आहेत. तर आता आपण दुसरी टिप पाहूया. अशा प्रकारचे मोबाईलचे खोके किंवा बॉक्स असतात जे आपले असेच घरात पडलेले असतात, तर त्याचा वापर कसा करायचा, तर इथे मी तुम्हाला सॉक्सची टिपसुद्धा देणार आहे. आता अशा पद्धतीने जर तुम्ही सॉक्स फोल्ड केला आणि अशा पद्धतीने तुम्ही जर फोल्ड करून आपल्या या बॉक्समध्ये मोबाईलच्या ठेवला तर एकतर ऑर्गनायझेशन छान राहतं आणि आपला जो सॉक्स आहे तर त्या दोन्ही ज्या जोडी आहेत त्या संगतीच निघतात
आणि ऑर्गनायझेशन पण दिसायला पण छान दिसतं आणि काढताना पण ते खूप छान दिसतं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला कोणत्या पद्धतीने फोल्ड केलं आहे ते सुद्धा दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला सॉक्सची जोडी जी आहे ते दोन्ही एकत्र घेऊन आपल्याला जो पायाचा वरचा भाग असतो तो वरती फोल्ड करायचा. बघू शकता अशा पद्धतीने. तर हे दोन्ही सॉक्स एकत्र असल्यामुळे एकतर काढायला पण पटकन येतं, नाहीतर आपण घडी करून ठेवतो आणि सगळं विस्कटतं, त्यामुळे मग सगळेच परत घडी करावी लागतात. तर आपण अशाच पद्धतीने स्कूलचे सॉक्स किंवा कोणतेही सॉक्स असतील जे रेग्युलर वापरातले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही याचं ऑर्गनायझेशन करू शकता. तर हे आपण आपल्या कपाटामध्ये ठेवून द्यायचं. अगदी एका कोपऱ्याला बसतं आणि भरपूर सारे सॉक्ससुद्धा याच्यामध्ये बसतात. असे 4-5 बॉक्स आपल्याकडे असतातच, ते पडलेले असतात. आता आपली दुसरी टीप आहे ते किचन रिलेटेड आहे. तर आपल्याकडे इथे युनिरॅपचा ओडी इकोबेगचा जो पेपर आहे, पार्चमेंट पेपर आहे, तो आपण वापरतो कुठे कुठे आणि कसा कसा वापरायचा ते सांगणार आहे. सगळ्यात मेन तर आता दिवाळी आहे आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला याचा खूप छान प्रकारे वापर करता येईल. एकतर हा खूप हेल्दी पेपर आहे आणि याचे साईड इफेक्ट वगैरे कोणतेही नाही आहेत. एकदम मस्त आहे. तो तुम्ही त्याची लिंक मी खाली देते, तो तुम्ही जाऊन नक्की घेऊन येऊ शकता. ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता किंवा केकच्या दुकानातसुद्धा भेटेल तुम्हाला. तर आता याला कसा वापरायचा ते सांगते. तुम्ही दिवाळीच्या जे तळणीचे पदार्थ असतात त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता. रेग्युलर चपाती किंवा भाकरीचं टोपलं असेल तर त्याच्यामध्ये टाकू शकता. याने आपलं जी चपाती आहे त्याला मॉइश्चर सुटत नाही किंवा पाणी आपल्या चपातीला वगैरे टच होत नाही. जर पाणी वगैरे घाम वगैरे आला तर ते खालच्या खालीच राहतं. तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. दिवाळीसाठी सुद्धा खूप छान आहे आणि टिफिनसाठी खूप छान आहे. तर आता दुसरी ट्रिक सांगते तुम्हाला, ही खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या ज्या बॅग असतात, वापर करून झाला किंवा एखादं सामान काढून झालं आपलं, तर हे सांडण्याचे चान्सेस असतात. तर मी तुम्हाला एक टिप सांगते इथे. अशा प्रकारच्या ना डीमार्टमध्ये क्लिप भेटतात. अगदी 50 ते 60 रुपयांच्या आतमध्ये अशा क्लिप तुम्हाला मिळून जातील. जर समजा तुमची दिवाळीची तयारी सुरू असेल तर या क्लिप नक्की आणून ठेवू शकता. आता मी बेसन आणून ठेवलं होतं आणि त्याच्यासाठी एक्स्ट्राचा डब्बा नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी बेसन अशा प्रकारे मी याच्यामध्ये पॅक करून ठेवलं, जेणेकरून आपलं बेसन खराब वगैरे होऊ नये. जेव्हा वापर करून आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे क्लिप लावून ठेवता येईल, जेणेकरून आपलं जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित राहील, एकदम एअरटाईट असं राहतं. तर खूप छान आहे. नक्की एकदा तुम्ही या क्लिप डीमार्टमधून आणून बघा. आणि ज्यांच्याकडे डबे वगैरे नाही आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा. तर तुम्ही अशा प्रकारे या क्लिप आणू शकता. आता अजून एक टिप सांगणार आहे तुम्हाला, खूप छान आणि मस्त आहे. आता दिवाळी येत आहे, त्याच्यामुळे आपण वजनी प्रमाणात वगैरे आपण सगळ्या गोष्टींची मापे घेत असतो. तर तुम्ही लाडू म्हणा, चकली म्हणा किंवा अनेक पदार्थ असतात असे जेणे की आपण वजन करून घेतो. तर आपण ही वेट मशीन आणू शकतो. अगदी 350 रुपयांपर्यंत मिळते. आणि आता दुसरी एक टिप सांगणार आहे तुम्हाला. तर इथे अशा प्रकारे मी क्लिपचाच वापर करून जितके पाहिजे तेवढे बॉल आपल्याला काढता येईल आणि पाहिजे तेवढे ठेवता येईल. तर इथे बॉल म्हणजे डांबर गोळ्या आहेत आणि या डांबर गोळ्या कुठे आणि कशा वापरायच्या ते सुद्धा सांगणार आहे. तर बरेच जण कपड्यासाठी वापर करतात, बरेच जण काही वस्तूंसाठी ठेवण्यासाठी वापर करतात, कोण टॉयलेटमध्ये यूज करतं तर कोण कशामध्ये यूज करतं. तर आज तुम्हाला मी कशामध्ये यूज करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. तर इथे माझ्याकडे अशा प्रकारचा ब्रश आहे जो मी याच्यासाठी वापरते. आपला जो बेसिन आहे त्याच्यासाठी वापरते. थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम येईल कारण की मी कॅमेरा ऑन केला, त्याच्यामुळे इथे लाईट कमी जास्त होत आहे, म्हणजे लाईटचं क्रॅश कनेक्शन येत आहे. तर इथे मी अशा प्रकारे ब्रशने आपला जो बेसिन आहे तो क्लीन करत असते नेहमीच. आणि हा 1 ते 2 दिवसानंतर आपलं बेसिन क्लीन झालंच पाहिजे. आणि क्लीन केल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत डांबर गोळी, जेणेकरून आपल्या इथे चिलटं किंवा मग कॉक्रोचेस किंवा किडे वगैरे येतात आणि आपण थुंकतो तिथे, तर तो एरिया एकदम क्लीन असणं खूप गरजेचं असतं. तर हा
प्रत्येक दिवशी क्लीन हवाच. जर समजा करता येत नसेल किंवा वेळ नसेल तर ॲटलिस्ट 1-1.5 दिवसानंतर हा एरिया जो आहे तो क्लीन झालाच पाहिजे. तर इथे मी अशा प्रकारे इथे क्लीन केलेलं आहे. खाली माझं वुडनचं फर्निचरचं कपाट आहे, त्याच्यामुळे मी हाताने क्लीन करते आणि बाकीचं कपड्याने पुसून घेत असते. त्याच्यामुळे खाली पाणी जात नाही आणि पाणी गेलं तर माझं फर्निचर खराब होईल त्याच्यामुळे. तर इथे आपण आपलं बेसिन क्लीन करून घेतल्यानंतर अशा प्रकारची डांबर गोळी टाकायची, जेणेकरून आपलं बेसिनमध्ये वास पण छान राहील किंवा आपला स्मेल जो आहे तो सुद्धा येणार नाही, खराब स्मेल. आणि खूप छान तिथे फ्रेश राहील आपलं बेसिन. तर अशा प्रकारे ही टिप होती. दिवाळीची, दसऱ्याची साफसफाई असेल किंवा मग कधी तुम्हाला पडदे साफ करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही नाडीच्या मदतीने तुम्ही पडदे साफसफाई करू शकता. जर तुम्ही मशीन वापरत असाल त्यांच्यासाठी ही टिप आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही पडदे फोल्ड करायचे आणि रिंगच्या मधून आपल्याला ही नाडी वापरायची आहे. नाडी असेल किंवा एखादा कपडा असेल तर तुम्ही अटॅच करून तो टाकू शकता. हाताने धुत असाल तर काही हरकत नाही, परंतु मशीनमध्ये टाकत असाल तर रिंगचा वापर जो करता, रिंगमधून जो नाडीचा वापर कराल तर आपले जे रिंग आहेत आपल्या पडद्याच्या त्या अजिबात खराब होत नाहीत किंवा वेगवेगळ्या होत नाहीत. तर ही एक महत्त्वाची आजची टिप होती. तर तुम्ही ही नक्की टिप फॉलो करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा ही टिप तुम्हाला कशी वाटली आणि आजच्या सगळ्या टिप तुम्हाला सांगितलेल्या कशा वाटतात ते नक्की सांगा. आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले व्हिडिओ नवीन नवीन बघता येतील तुम्हाला.